आपल्या आजूबाजूला अशा असंख्य महिला आपण सध्या पाहतोय ज्यांनी अनन्यसाधारण असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवलंय। आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठलेली आहेच, पण त्याचबरोबर आपल्यासारख्याच अनेक जणींना घेऊन त्या पुढे जात आहेत। चला पाहूया अशीच एक निराळी कहाणी। ही कहाणी आहे अशा शौर्याची ज्यांच्या हजारो जखमांमध्ये आयुष्याची सुंदर फुलं उमलली आहेत। जर या फुलांना तुम्हाला जवळून अनुभवायचं असेल तर शिरोजला नक्की भेट द्या। अनेकांची मन जिंकतायत या शिरोज। त्याच शिरोजला भेटायला आपण आज दिल्ली पासून 200 किलोमीटर दूर असलेल्या आग्र्याच्या ताजगंज मध्ये जाणार आहोत। याच ताजगंज मधल्या प्रसिद्ध शिरोज हँगआउट मध्ये आपण जातोय। हे कॅफे पाहताच तुम्ही आकर्षित व्हाल आणि इथेच भेटतील तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या शिरोज। शिरोज। आयुष्य जखमांनी भरतं तेव्हा त्यात आनंदी राहणं काही सोपं नसतं, पण याच शिरोज आपल्याला आयुष्यात आनंदी राहण्यासाठी खूप प्रोत्साहन देतात। हे शिरोज कॅफे चालवतात 6 ऍसिड अटॅक पीडित मुली। डिसेंबर 2014 हा कॅफे सुरू झाला। हा भारतातील पहिलाच कॅफे आहे जिथे ऍसिड हल्ला पीडित मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धैर्य मिळालंय। रूपा, नीतू, मधु, रुकैया, गीता आणि सना या सगळ्या जणी हा कॅफे चालवतात। कॅफेच्या एका भिंतीवरती या सगळ्या मुलींची नावं आणि फोटोही आहेत। या सगळ्या जणींचं दुःख सारखं आहे आणि जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा रूपा आणि इतर टीम मेंबर दिल्लीसाठी रवाना झाल्यात असं कळलं, कारण राष्ट्रपती या शिरोजचा सन्मान करणार आहेत। यावेळी आमच्याशी कॅफे मधल्या गीता यांनी संवाद साधला। 45 वर्षांची गीता कॅफेच्या सुरुवातीपासून इथे आहे। किचन मध्ये जेवढ्या उत्साहानं त्या काम करतात तेवढ्याच उत्साहाने हसणं खेळणंही सुरू असतं, पण या हसत्या खेळत्या चेहऱ्यामागची कहाणी तेवढीच भयानक आहे। दुसरं तिसरं कोणी नसून गीताच्या नवऱ्यानेच तिच्यावरती ऍसिड हल्ला केला होता। एवढंच नाही तर यामागचं कारण कळल्यानंतर तुम्हाला निश्चितच धक्का बसेल। ये मेरे अटैक 1992 में हुआ था और मेरे पति ने किया था और परिवार वाले ने डरवाया। मेरे चाचा ससुर ने कहा लड़की हो रही है। लड़की को तो बहाना लेके चले जगह के चक्कर में, प्रॉपर्टी छीनने के चक्कर में, कि ये मर जाए और हम ताकि नहीं। सारख्या मुलीत जन्माला घालते असा गीतावरती आरोप झाला आणि तिच्यावर आणि तिच्या 2 चिमुरड्यांवरती नवऱ्याने ऍसिड हल्ला केला। या दुर्दैवी घटनेमध्ये छोट्या मुलीचा मृत्यू झाला, पण 3 वर्षांची नीतू बचावली। आता नीतू 25 वर्षांची झाली आहे आणि ती सुद्धा आईसोबत शिरोज हँगआउट मध्ये काम करते। अशीच अजून एक शिरोज आहे 30 वर्षांची रुकैया। ती जेव्हा 15 वर्षांची होती तेव्हा बहिणीच्या दिराने लग्नाचा प्रस्ताव ठेवला। तिने लग्नाला नकार दिला आणि तिच्यावर ऍसिड हल्ला झाला। नकाराची शिक्षा तिला मिळाली। ये मेरा अटैक 2002 में हुआ था और ये मेरी अटैक बहन की देवर ने किया था मेरे ऊपर। और उस टाइम मैं 15 साल की थी और वो मुझसे शादी करना चाहते थे, मगर ना मेरे घर वालों को पसंद थी और ना ही मुझे पसंद था। हल्ल्यानंतर तिची परिस्थिती खूप वाईट झाली होती। आरशात स्वतःला पाहणं सुद्धा तिच्यासाठी भयावह होतं। लोकांनी पाहू नये म्हणून ती बुरखा घालून वावरायची। चेहरा तर त्याने झाकला जायचाच, पण मनातली भीती काही कमी झाली नाही। घरात बसून तासनतास ती रडायची, पण त्यानंतर अश्रू सुद्धा सुकले आणि रुकैयाने पुन्हा जगण्याचा, लढण्याचा निर्धार केला। और जब मैं यहाँ आई तो मैं एक बुरखे में आई थी, यहाँ पर एकदम पैक फुल के। और जब मैंने यहाँ रूपा को, रितु को देखा
उन लोगों की हिम्मत देख देख के फिर मेरे अंदर हिम्मत जागी। फिर मैं यहाँ आती जाती रही, फिर मेरे अंदर हिम्मत जागी। मैंने भी सोचा मैं भी सरोज में जॉब करके दिखती हूँ। फिर मुझे जॉब का इन लोगों ने कहा कि जॉब आपने यहाँ लग जाइए और ऐसे से आपको देखी करके। फिर मैं यहाँ आई, यहाँ अच्छा लगा मुझे करके और आज ज़िंदगी ने एक नया मोड़ ले लिया है। जो मैं चाहती शायद मैं बनना हो गई। स्टॉप ऍसिड अटॅक मोहीम आणि छाव फाउंडेशनच्या मदतीने हा कॅफे सुरू आहे। हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे आणि हळूहळू लोकप्रिय देखील होऊ लागलाय। कॅफेचं यश पाहून लखनौ आणि उदयपूरमध्ये अशा प्रकारचा कॅफे सुरू करण्यात आल्याचं कळतंय। कॅफेचे ऑपरेशनल मॅनेजर भूपेंद्र यांनी याबद्दल सांगितलं। या तीनही ब्रांचेसमध्ये एकूण 21 ऍसिड हल्ला पीडित मुली काम करतात, त्यामुळे त्यांना रोजगार मिळालाय। इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी या मुली जगण्याची प्रेरणा देणाऱ्या ठरतायत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।